नमस्कार मंडळी. मागेल त्याला शेततळे अनुदान योजना चालू झालेली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला 80% अनुदानावर हे शेततळे खोदण्यासाठी मिळतात. यामध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना काय आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. असेच भरपूर योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो, तर त्यासाठी तुम्ही नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही इथे MahaDBT साईटवरती या. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर इथं अर्ज करा हे ऑप्शन दाखवेल, याच्यावरती क्लिक करा. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतील. तर हे ऑप्शनमध्ये तुम्हाला शोधायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज योजना जी आहे ते इथं शोधून घ्या. त्याच्यानंतर इथं बाबी निवडा यावरती क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक शेततळे हे दिसणार आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही फलोत्पादन, याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला कोणतं पीक घ्यायचं इथे तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर इथे वैयक्तिक शेततळे निवडा. ठिबक सिंचन वगैरे आहे याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही आणि याच्यामध्ये खाली तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे निवडू शकता. पण आपल्याला हे काहीही घ्यायचं नाही, याला सोडून द्या. याला सिलेक्टवरती राहू द्या आणि वैयक्तिक शेततळेला सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर याच्या सिंचन सुविधा साधने घटकांतर्गत कोणत्या बाबीसाठी अर्ज करायचा याची माहिती इथे द्यायची आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला सिंचन स्रोत काय आहे हे निवडावं लागतं अगोदर. तर याच्यामध्ये तुम्ही काय आहे तुमच्याकडे ते तुम्ही शोधू शकता. तर माझ्या इथे कालवा आहे, तर मी कालवा घेतो. त्याच्यानंतर इथं तुम्ही वीज कनेक्शन वगैरे काय आहे तुमच्याकडे ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं उपकरण कोणतं यूज करता, म्हणजे मोटर, पंप किंवा डिझेल वगैरे जे काय असेल इंजिन, ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि बघू शकता इथं रेकॉर्ड यशस्वीरित्या झालेला आहे. त्याच्यानंतर इथं परत मुखपृष्ठावरती या. इथे आल्यानंतर अर्ज करा यावरती क्लिक करा. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही अर्ज सादर करावरती क्लिक करा. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला परत हीच जी मगाची आपली पूर्ण प्रोसेस आहे ती पूर्ण परत करायची, जे की मगाशी आपलं झालेलं नव्हतं. त्याच्यामुळं हे वापस आपल्याला इथं आलेलं आहे. तर इथे तुम्ही वैयक्तिक शेततळे सिलेक्ट करून परत सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्यासमोर हे पेज ओपन आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं आपल्या सिंचन सुविधा साधनेचं सर्व माहिती द्यायची. इथं तुमचा सर्वे नंबर दाखवेल. त्याच्यानंतर इथं तुमचा इनलेट आउटलेट पाहिजे तुम्हाला की इनलेट आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय पाहिजे, ह्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. आणि याच्यामध्ये तुमचं किती मीटरमध्ये तुमचं जे शेततळे तुम्हाला घ्यायचं आहे ते किती मीटरमध्ये तुम्ही घेणार आहे याच्यामधून सिलेक्ट करा. तर मी 34-34-3 घेणार आहे. तर तुम्हाला जे घ्यायचं आहे ते तुम्ही त्याच्यामधून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर स्लोप जो असणार आहे तो स्लोप तुम्हाला किती पाहिजे तो स्लोपसुद्धा इथं द्यायचा आहे तुम्हाला. स्लोप घेतल्यानंतर तुम्ही इथं पूर्वसंमती याला टिक करायचं आहे आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे. जतन करावरती क्लिक केल्यानंतर इथे एक घटक यशस्वीरित्या झालेला आहे, याला नो करा. त्याच्यानंतर इथं अर्ज सादर करावरती क्लिक करा. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपल्या पसंतीची बाबी इथे निवडण्यात आलेली दाखवते. तर इथे हे पहावरती क्लिक करा. पहावरती क्लिक केल्यानंतर जे आपण घटक निवडलेला आहे याची सर्व माहिती इथे दाखवेल. सिंचन सुविधा साधने, वैयक्तिक शेततळे, आणि इथं तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचं आहे. तर इथं एकच अर्ज आहे आपला, तर त्याला एक प्राधान्यक्रम देऊन सिलेक्ट करायचं आहे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येणार आहे, जे की आपल्याला इथं पेमेंट करावं लागणार आहे. ते पेमेंट करण्यासाठी इथे खाली या. इथे खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता
मेक पेमेंटवरती क्लिक करा. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण रिडायरेक्ट होणार आहे पेमेंट गेटवेच्या साईडवरती. पेमेंट गेटवे असणार आहे त्याच्यावरती इथं IMPS वरती क्लिक करा. IMPS वरती क्लिक केल्यानंतर इथं भारत सरकार पे यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर इथं प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करा. प्रोसीड फॉर पेमेंटवरती केल्यानंतर इथे बिल डेस्कवरच्या साईडवरती आपण येणार आहे. इथे आल्यानंतर हे बघू शकता इथं भरपूर ऑप्शन देण्यात येईल. तर इथे UPI वरती क्लिक करा आणि शो QR कोड यावरती क्लिक करून हा QR कोड तुम्ही स्कॅन करून तुमच्या फोनपे गुगल पे वरून हा पेमेंट करून घ्या. हा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथं लगेच पेमेंट स्लिप निघणार आहे आणि आपला अर्जाची स्लिपसुद्धा निघणार आहे. ती स्लिप तुम्ही काढून प्रिंटआउट करून किंवा PDF करून सेव्हसुद्धा करू शकता. तर अशी ही माहिती होती मित्रांनो, जे की शेततळ्यासाठी तुम्ही अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती होती. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला असेच भरपूर माहिती